नमस्कार सगळ्यांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे व्हेजिटेबल भाजी। तर व्हेजिटेबल भाजी म्हणजे आलूची भाजी, ही मिक्स भाजीपालाची भाजी अशी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी मी 2-3 आलू घेतले, एक गोबी घेतली, एक बारीक चिरलेला कांदा आणि पानगोबी घेतली अर्धी। सर्व थोडे थोडे भाज्या घेतले मी, पालेभाज्या। याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची ॲड केली तरी चालेल। आणि मी 1 तांबे पाणी टाकून घेतलं। आता हे कुकरचं ढाकण व्यवस्थित लावून घेते आणि कुकरच्या 2-3 शिट्या करून घ्यायच्या। तर ही मिक्स व्हेजिटेबलची भाजी खायला खूप छान लागते। हॉटेलमध्ये मिळते, धाब्यावर मिळते तशी ही भाजी बनवून तयार होते। तुम्ही 2 पोळ्याऐवजी 2 पोळ्या जास्त खासाल इतकी छान भाजी ही बनवून तयार होते। तर मी एक टोमॅटो घेतला, हा टोमॅटो स्वच्छ धुवून घेतला। आता तोच टोमॅटो मी बारीक चिरून घेते। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल त्यासाठी। तर मी हा टोमॅटो बारीक चिरून घेते। तर भाजी मी परत पानगोबी चिरून घेतली, कोथिंबीर घेतली, थोड्याशा मिरच्या घेतल्या, मसाले काढून घेतले। लाल चटणी 1.5 चम्मच, हळद चवीपुरतं मीठ आणि 1 चम्मच बेसन घेतलं। नंतर करहाड घेतलं, येसोर घेतला, थोडासा काळा मसाला घेतला, शेंगदाण्याचं कूट, जिरं मोहरी। तर आता हे सर्व मी काढून घेतलं आणि एक खोबरं ते भाजून घेतलं गॅसवरती। तर बघा मी कुकरच्या 2-3 शिट्या करून घेतल्या। तर आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आलू शिजलेले बघा मस्त असे शिजून तयार झाले आहेत। हे आलू, गोबी सर्व भाज्या मस्त अशा शिजून तयार आहेत। तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि याची साल काढून घ्यायची आलूची आणि हाताने याला मस्त बारीक क्रश करून घ्यायचं। तर मी आलू सोलून क्रश करून घेतले, सर्व भाज्या शिजवलेल्या। कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं, तेल चांगलं तापू द्यायचं। तेल तापल्यानंतर खोबरं जे मी भाजलं होतं ते बारीक वाटून घेतलं होतं ते मी कढईमध्ये टाकून घेतलं। नंतर जिरं मोहरी लसूण पेस्ट टाकून घ्यायची। नंतर थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची टाकायची आणि याला 2 मिनिटं परतून घ्यायचं मस्त असं। तर खोबरं भाजलेलं आहे, तर गॅस थोडा लहानच ठेवा म्हणजे करपणार नाही त्यासाठी। तर व्यवस्थित 2 मिनिटं याला असंच परतून घ्यायचं। तुम्ही ही भाजी पुरीसोबत पण खायला खूप छान लागतात, पुऱ्यांसोबत, भातासोबत खूप छान लागते ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा। तर आता हे मसाला भाजला की लगेच मी सर्व मसाले टाकून घेते याच्यामध्ये। आता हे मसाले 2 मिनिटं असेच परतून घ्यायचे, स्लो गॅसवरती हे मसाले भाजून घ्यायचे। शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि 2 मिनिटं याला असंच परतून घ्यायचं। नंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या त्या भाज्या आता याच्यामध्ये घालून घ्यायच्या कढईमध्ये आणि 2 मिनिटं ह्या आलू सर्व मिक्स करून घ्यायचं। तर ही भाजी आता मस्त अशी मिक्स करून घ्यायची 2 मिनिटं। तर खूप चवदार होती ही भाजी बनून तयार होते व्हेजिटेबलची आणि खूप पौष्टिक पण असतात हे सर्व भाज्या। आपण नेहमी पालेभाज्या खायला हव्यात। नंतर मी एक टोमॅटो टाकून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। 2 मिनिटं असंच वाफेवरती शिजवून घ्यायचं। 2 मिनिटानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं। पाणी मी कोमट केलेलं पाणी टाकून घेतलं। मस्त असं पाणी टाकायचं, तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता याला एक चांगली उकळी येऊ द्यायची। उकळी आली की मस्त अशी भाजी बनून तयार होईल। तर तुम्हाला ही भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करा। तर बघा किती छान अशी भाजीला उकळी आली आहे। मस्त अशी भाजीचा सुगंध पण खूप छान आला आहे बघा, भाजीला तरी पण किती छान आली आहे। तर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।